उतार्यांबद्दल एवढंच माहिती आहे. ह्या उतार्याने काय काय होतं एवढंच माहिती आहे. ते उतारे कसे तयार करायचे हे आम्हाला नाही माहिती. आणि असला आम्ही गुन्हा करणार आहोत का? कितीही दुश्मन असला त्याच्यावर असे उतारे मारणार आहोत का? अशा बुद्धीचे आम्ही आहोत का वाईट करणारे? नाही ना. मग आज आम्हाला जर उतारे माहिती असते, फक्त एवढंच माहिती आहे की हे उतारे अशा प्रकारचे असतात. 100 वर्षाची म्हातारीसुद्धा तुम्हाला फसवू शकते जवानीचे उतारे खाऊन हिरामंडीत. किंवा तुम्हाला जर लग्न करायचं झालं 20 वर्षाच्या मुलाला, त्या 100 वर्षाची म्हातारीसुद्धा जवानीचे उतारे खाऊन तुमच्या नशिबाला येऊ शकते आणि मुलं काढू शकते. इतकं आम्हाला माहिती आहे. म्हणून मी ॲड केली. आज तुम्हाला तब्बल 5 वर्ष उतारे पडतात. हवेतून व्हायरस आहे? व्हायरस नाही बाबा, हे पहिल्यापासून उतारे आहेत. कसले व्हायरस येत नसतात, कसल्या साथी येत नसतात, तर हे उतारे आहेत. एवढं सांगणार मी तुम्हाला. आम्हाला सगळं शिकवलं होतं, फक्त आम्हाला उतारे तयार करायचे नव्हते शिकवले. शाळेतून आम्हाला सगळं शिकवलं होतं. आम्हाला उतारा तयार करायचा नव्हता शिकवलेला. आणि असले उतारे तयार करायचे आणि लोकांवर टाकायचे, हा गुन्हा आम्ही कधीच घेणार नाही हातामध्ये. एवढं सांगतो. आम्हाला जर गुन्हेगार म्हणताय ना तुम्ही, हा गुन्हा आम्ही घेतला आहे का बघा, आणि घेणारही नाही. असलं पापकर्म आम्ही हातात घेतलं नाही, म्हणून आज दळिद्री आहोत. त्या दळिद्र रेषेखाली आहोत. आम्हाला घर नाही, दार नाही ना, आईबाप आहे. 200 मुलांना, फक्त 200च मुलं. मग 150मध्ये 50 मुलं वाढली. कशी काय वाढली? कुठं कुठं या अनाथ मुलं आणून लोकांच्या पुढ्यात फेकली, त्यांचे नोकर बनवले, त्यांना त्यांचे घरं राबवली. हा गुन्हा होता आमचा. पाप हातात नाही घेतलं, कोणतंही पापकर्म हातात घेतलं नाही, हा गुन्हा होता का आमचा? आणि ह्या गुन्ह्याची आम्ही शिक्षा बघतो. नाही आम्ही असले उतारे शिकून घेणार, ना वाईटही ना चांगलेही. का? फक्त आम्हाला माहिती आहे ते उतारे आहेत. अशा प्रकारचे उतारे असतात. तुम्हाला माहिती नाही, तरुणालाही म्हातारं केलं जातं, व्हाईट पॅचेस पाडले जातात. हे जे आहे ना, हे काळं उतार्याने होतं. अनेक प्रकारच्या तकलिफी दिले जातात त्या उतार्यांनी. एवढं सगळं आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही ॲड केली. काय ॲड करते मी? हे पापकर्म मी हातात घेतलं होतं, म्हणून मी गुन्हेगार आहे. हे केलं होतं. आज गुन्हेगार सुखी आहेत या जगामध्ये. यांच्या तोंडाला आम्ही लागायला जायचं? हा गुन्हा आम्ही घेतला होता? हा पाप करायचा गुन्हा आम्ही अंगावर घेतला होता का उतार्यांचा? आम्ही घरापासून दारापर्यंत हे सगळं करतो का? नाही ना. मग आम्ही अनाथ आहोत. उठ तिथे उठ, बस तिथे बस. कोणी येणार? कोणी आईबाप बनणार? अशी मुलं ना 200 फेकून दिलेली आहेत. त्याच्या आईबापाच्या दरवाजात त्यांनी राबवली आहेत. बस. बाकी यांना नोकरी व्यवसाय आहे तर कसला आहे? विचारा त्यांना. त्यांच्या तोंडून ऐका काय आहे. मला नाही विचारायचं. त्यांनी जबानी द्यायची. मला काय नोकरी व्यवसाय? हेच ना, घरात असेल तेच होतं ना, तेच करत होते. हे उतारे पडत होते वेदनांचे. वेदनादायी उतारे आहेत का आम्हाला? नाही. कोण आहे आमचं रे? कोण आमची काळजी घेणार? एवढ्या वेदनाने कोण घेणारं होतं का? नाही ना. खातोय आम्ही, आलोय आम्ही अनाथ मुलं. दुसऱ्याच्या दरवाजात आणले गेले अनाथ मुलांना आणि बसलोय आम्ही वेदना खात. गुन्हेगार होतो आम्ही. हे पाप नाही हातात घेतलं म्हणून गुन्हा झाला आमचा? हे उतारे असतात. हे कसलेही रोग नाहीत साथीभीतीचे. हे उतारे आहेत. 1000 प्रकारच्या माणसाला तकलिफी देण्यात येतात त्या उतार्याने.
त्याच्यावर वेदनारहित उतारे असतात. ही ॲड केली आम्ही. चूक झाली आमची. हा कारखाना कुठे असेल ना? हा कशापासून बनवला जातो? आम्हाला बाबा सायन्सच्या पुस्तकामध्ये लहानपणापासून काहीतरी वनौषधी वगैरे असं तसं काय तर दुखलं वगैरे तर असं तसं असायचं. तर आम्ही आता तुम्हाला सांगू, हे जे मालिशचं तेल आहे ना, याची मी ॲड केली होती ना, हे मालिशचं तेल सुकून नावाचं वापरतोय, बाम वापरतोय, तरी वेदनारहित होत नाही आम्ही. बघा हे काय कामाला येते, वनस्पती औषधी. मग हे कशा प्रकारचे उतारे असतील विचार करा. विचार करता तुम्ही? या वनस्पती आम्हाला शाळेत शिकवले, सायन्सच्या पुस्तकात, हे कामाला येणार आहे का? नाही येणार. तिच्यापेक्षा वेगळ्या असतात त्या. सायन्सच्या पुस्तकात वेगळं काहीतरी शिकवलेलं आहे, ते एवढं लक्षातही नाही आमच्या. ती पुस्तकं आणायची आणि वाचायची. जर हे मालिशचं तेल उपयोगाला पडत नाही, बाम उपयोगाला पडत नाही, या वेदनेवर उतारेच पडणार ना वेदनारहित. मग वेगळ्या प्रकारे बनवले असतील की नाही हे उतारे? यांचा बाप वेगळा असेल की नाही बनण्याचा? यांच्या वनस्पती वेगळ्या असतील की नाही, वनौषधी? ह्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत, ह्या चालतील का आपल्याला? आणि चालतात का हेही आम्ही बघतोय, तर नाही चालत आहे. मग कुठून आणायचं? कोण देणार अनाथ मुलांना? हाय कुठे त्यांच्याकडे पैसे? कोण देणार आहे का? मागायला जातात ही अनाथ मुलं, उतारे देणाऱ्यांकडे देतात, त्यांना नाही म्हणून सांगतात. अख्ख्या पब्लिकला देतात उतारे, नाही म्हणून सांगतात त्या मुलांना. ती पण त्यांच्यात राहून शिकली, तिकडं उतारे मिळतात, चला आपण जाऊया आणायला म्हणून जातात. देतात का? नाही ना देत. नाही देत ना. काय सण केलं असेल या 200 मुलांनी आज इतके वर्ष? मोठ्या मुलाचं वय किती असेल त्याचं त्यांना सांगावं मुला मुलींना, मग तुम्हाला समजेल ह्या सर्व 200 मुलांनी काय तकलीफ सहन केली असेल ह्या जगात जन्माला येऊन. अनाथ मुलांनी कोण आहे आईबाप? कसली आली प्रॉपर्टी आम्हाला? कोण नाही आईबाप आम्हाला, कसली प्रॉपर्टी नाही आम्हाला. सक्क असं कोण नाही बाबा. आम्ही इंजेक्शनची पण नाही. कोण नाही आम्हाला, कोण नसतं बघायला. जो आईबाप पाळतो ना तोही नाही बघत आम्हाला, एवढं सांगतो. छळून छळून मारतो आम्हाला. कधी म्हणतो का काय बाबा देतो का उतारे? माहिती आहेत तर आणून बरे व्हायचे. किती तकलीफीतून. आज दिवाळीमध्ये, गेल्या दिवाळीमध्ये, ह्या दिवाळीमध्ये आम्ही 15 दिवस जुलाब काढतोय. कोणी दिले, आणले औषधं वेळी. बघा तुम्हाला सांगतो, ही बघा डॉक्टरकडचं औषध आणलं, मेडिकलमधलं औषध आणलं, कशाचाही असर नाही झाला. 15 दिवस जुलाब काढत होतो आम्ही. 15 दिवस. अशक्त झालेली मुलं आहेत ही 5 वर्ष, 15 दिवस धावतायत. दाखवते तुम्हाला, काही असर नाही झाला. भूक मरायचा उतार आहे, भूक मरायचा. 4 घास खात होतो, त्याचं पण वजन माफ केलं अनाथ मुलांचं. आज 4 घासाचं अन्न पण नाही जात. काय रे दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये करत बसायचं? कोण आहे आम्हाला आज या जगामध्ये? 200 मुलांना. त्या 200 मुलांनी स्वतः सांगायचं आपलं वय किती आहे. मी सांगितलं माझं, आय एम 45 years old. दाखवते तुम्हाला, जर ठेवले की कुठे ठेवले दाखवते तुम्हाला. कसलाही असर नाही झाला बघा, कसलाही.
हे लाव आणि त्या गोळ्या खा, कसलाही असर नाही झाला. डॉक्टरकडून पण आणल्या, मेडिकलमधून पण आणल्या,